एक ब्रेकिंग बातमी आहे। महावितरण विभागामधील असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळे याचा आणखी एक प्रताप समोर आलाय। बनावट कागदपत्र बँक गॅरंटीच्या मदतीने 125 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्याने केल्याचं समोर येत आहे। मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या घटनेविषयी माहिती देतात। सूरज, काय नेमकं घडलंय आणि राहुल पन्हाळे याचा प्रताप उघडकीस नेमका कसा आला? नक्कीच यामिनी, जानेवारीमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी 2.0 योजनेचा जो शुभारंभ झाला होता, यामध्ये खोटे बँक गॅरंटी त्याचबरोबर ती कागदपत्रे याच्या मदतीने विविध कंपन्यांना कंत्राट दिले होते आणि 100 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं होतं। एबीपी माझाने सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती। हे संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केल्यानंतर त्यामध्ये याच योजनेमध्ये आणखी काही कंपन्यांना अशाच पद्धतीने बनावट कागदपत्र आणि बँक गॅरंटीच्या मदतीने 125 कोटी रुपयेचे कंत्राट दिल्याचं तपासात समोर आल्यानंतर आता निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। 4 स्वतंत्र गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये राहुल पन्हाळे हे मुख्य आरोपी आहेत आणि इतर कंपनी आणि त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांची ही महत्वाकांक्षी योजना होती सौर ऊर्जा वाहिनी 2.0 ची, यामध्येच हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं सखोल तपास हा देखील केला जात आहे। आतापर्यंत 5 गुन्हे या संपूर्ण प्रकरणात नोंदवण्यात आलेले असून जवळपास 200हून अधिक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आता समोर आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल ही आता गांभीर्याने घेत आर्थिक गुन्हे शाखेकडनं सखोल चौकशी केली जाते आहे। अगदी सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।